हॅलो मैत्रिणींनो, तर आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, इथे माझी मुलगी होती, तिची आता गॅदरिंग आहे मंगळवारच्या दिवशी. त्याच्यामुळे युनिफॉर्म काल घेऊन आलो आम्ही. तर काल ॲक्चुअली आपला क्लास म्हणजे ऑनलाईन क्लासेस पण झाला नाही, कारण लाईट नसल्यामुळे काल कॅन्सल झालं. ॲक्चुअली मला काल क्लास घ्यायचा होता शनिवारच्या दिवशी, परंतु घेतला गेला नाही. कारण लाईट नसल्यामुळे काही करताच येत नाही. तर तिचा ड्रेस आणलेला आहे, मुलाचा पण ड्रेस आणलेला आहे. तर ते आता ट्राय करून बघतोय. ऍक्च्युली कसं आहे, मंगळवारच्या दिवशी उद्या त्यांना ट्राय करायला सांगितलं आहे आणि उद्या प्रॅक्टिस म्हणून ड्रेस घालूनच प्रॅक्टिस घेणार आहे स्कूलमध्ये. आणि मंगळवारच्या दिवशी गॅदरिंग आहे, तर 4:30 नंतर आहे. तर त्याची पण तयारी त्यांची चालू आहे, म्हणजे करून ठेवलेली आहे. अजून थोडंसं साहित्य आहे, ते संध्याकाळी जाऊन आणणार आहे. तर ऍक्च्युली आता तेवढ्या वेळात घरातलं काही काम होतं. रविवारच्या दिवशी खूप काम असतं. तर कपडे वगैरे धुवायचे, एक्स्ट्राचे काही कपडे असले ते पण धुते मी रविवारच्या दिवशी. तर खूप सारे कपडे, मला ऍक्च्युली 2 वाजले कपडे धुवायलाच. म्हणजे सकाळीपासून नाही स्वयंपाक वगैरे केला, थोडंसं रविवारच्या दिवशी लेट पण उठते हो. आणि त्याच्यानंतर कपडे वगैरे, अंघोळ वगैरे सगळ्या गोष्टी आवरून झालेल्या आहेत. 2 वाजून गेलेले आहेत. आणि त्याच्या पुढे नंतर मग थोडंसं आवरलं, थोडं 5-10 मिनिट आराम केला आणि त्याच्यानंतर आता जे रेग्युलरली काम आहे ते इथे मी घेतलेलं आहे. तर ऍक्च्युली मला खूप दिवसापासून तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवायचं होतं, की आता मी इथे पेपर कटिंग म्हणजे करणार आहे. तर ऍक्च्युली वन पीस शिवण्यासाठी मी इथे प्लेन साड्या आणलेल्या आहेत. तर हे अस्तर आणलेले आहेत. काल मी मार्केटमध्ये लाईट नसल्यामुळे काय केलं, मी संध्याकाळी मार्केटमध्ये गेली होती. मुलांचा युनिफॉर्म घेतला सकाळी, त्याच्यानंतर मी संध्याकाळी पुन्हा मार्केटमध्ये गेली होती. तर इथे तुम्ही बघू शकता. आधीचा आपला ब्लॉगचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, तो कालचाच होता. तर ह्या पद्धतीने मी अस्तर आणलेले आहे. तर हे क्रेपचेच अस्तर, मला ऍक्च्युली क्रेपचेच अस्तर आवडतात. वन पीस स्लीवलेस आणि वन पीस लॉंग पर्यंत शिवायचे आहेत. तर मला आणि माझ्या मुलीसाठी मी आणलेले आहेत अशा पद्धतीने. तर हे 2 अस्तर, एक मी 4 मीटर आणलेले आणि एक आपलं 6 मीटर आणलेले आहे. 6 मीटर जे अस्तर आहे ते माझ्यासाठी आणलेले आहे आणि 4 मीटर माझ्या मुलीसाठी आणलेलं आहे. कारण तिची पण हाईट ही म्हणजे जवळ-जवळ माझ्या इतकी येते, त्याच्यामुळे जास्तच अस्तर पण घेतलेलं आहे. ऍक्च्युली थोडंफार उरलं तर माझ्या ह्याच्यातलं लावता येईल. त्याच्यामुळे मग मी 6 मीटर माझ्यासाठी आणलं आणि तिला 4 मीटर आणलेलं आहे. त्याच्यानंतर हे साड्या मी प्लेन आणलेल्या आहेत. ₹550 ला मला एक साडी मिळालेली आहे. पूर्ण प्लेन आहेत आणि कपडा पण खूप सुंदर आहे. वन पीस शिवण्यासाठी छान आहे. मी मार्केटमधून आणलेलं आहे. ॲक्चुअली ते दुकानात मी गेली ना, त्याचा फोटोशूट नाही केला. या साड्या मी आधी आणलेल्या आहेत. आता जवळ-जवळ महिना झालेला आहे. तेव्हाच मी आणलेल्या आहेत. परंतु मला वेळ मिळत नाही, म्हणून मी म्हटलं ॲक्चुअली जर टीच झालं आज उद्या, तर गॅदरिंगच्या दिवशी मी म्हटलं घालून जाऊ आपण, असं करून माझं चाललं होतं. बघू आता कसा वेळ मिळतो. तर ह्या पद्धतीने मी साड्या 2 कलरच्या सेम माझ्यासाठी आणि मुलीसाठी आणलेल्या आहेत. हे बघा, ही एक साडी आहे. तर अशा 2 साड्या आणलेल्या आहेत वन पीस शिवण्यासाठी. आणि हे वन पीस मी स्लीवलेस शिवणार आहे. त्याला बाही नसणार आहे. नंतर वाटलं तर आपण लावून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने थोडंसं फॅब्रिक उरवून ठेवायचं. तर ह्या 2 साड्या मी कधीच्या आणलेल्या होत्या. त्याचबरोबर आता मी हे साईडला ठेवून घेते. अस्तर पण साईडला ठेवते. हा क्रेपचा अस्तर मला ₹40 मीटरने मिळालेला आहे. कधी-कधी ₹45 पण मिळतो. क्वालिटीवर डिपेंड असतं. त्याच्यानंतर पिको फॉल करायचे आहेत मला. तर हे 3 पिको फॉल साडीला करायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता, ही एक प्लेन साडी मी आणलेली आहे. त्याच्याबरोबरच आणली होती. मला कलर आवडला होता. कॉफी कलर माझ्याकडे नाहीये. प्लेन ह्याच्यातलं मला पाहिजे होतं. म्हणून मी आणलेलं आहे. तर ही मला असं काही नाही, की मी वन पीस शिवण्यासाठी घेतलंय वगैरे, असं काहीच नाही. मला कलर कॉफी कलर आवडला होता म्हणून मी आणली. कॉन्ट्रास्ट म्हणून कोणत्या पण ब्लाउजवरती बरेच वेळा मी ब्लाउज हे क्लासेसमध्ये शिवून दाखवते. कधी-कधी माझ्या मापाचं पण शिवून दाखवते. त्यावेळेस मला प्लेन साडीवरती ते ब्लाउज घालून दाखवता येईल, या पद्धतीने मी ही साडी प्लेनमध्ये आणलेली. ते याला पिको फॉल करायचे आहेत. ऍक्च्युली मीच करणार आहे माझ्या साड्यांना. मागच्या वेळेस मी माझ्या साड्या बाहेर दिल्या होत्या. तर आता नाही देणार आहे. तर त्याच्यानंतर ही पण तुम्ही म्हणणार, की ही पण प्लेनच साडी आणलेली आहे. तर हो, ही पण, परंतु कपड्यामध्ये खूप डिफरन्स आहे याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये. तर ही पण साडी खूप सुंदर आहे, सुळसुळीत आहे आणि सॉफ्ट आहे. तर मला सिंपल प्लेन साड्या, सोबर अशा सिंपलच्या त्या साड्या मला जास्त आवडतात. म्हणजे अंगावरती पण घालायला छान वाटतात. तर ही एक साडी आणलेली आहे. ॲक्चुअली ही साडी मी म्हणजे ₹1000 ला मला ही साडी दिलेली आहे. आणि ही जी साडी तुम्ही बघताय, याच्यामध्ये आणि त्या कपड्यामध्ये बदल आहे. ही ₹600 आहे. त्या दोन्ही साड्या ₹550 आहेत. ही ₹600 ही एक साडी आणलेली आहे. त्याच्यानंतर ही ₹1000 साडी आहे. त्याला खूप सुंदर असे गोंडे तयार केलेले आहेत. हे बघा, या पद्धतीने गोंडे पण लावलेले आहेत. तर सुंदर याला पण आपल्याला, आणि मेन म्हणजे खालच्या बाजूने सुद्धा त्याला पिको आहे केलेलं. म्हणजे साडी कुठेही धागा वगैरे निघणार नाही अशा पद्धतीने. पूर्ण टोटल साडी तशीच आहे. आणि ही एक साडी घेतलेली मी. बघा,
ही एक साडी आहे, तर ही साडी पण मला आवडली होती. तर याच्यावरती आहे ना ब्लाउज पीस नव्हतं. या साडीवरती ब्लाउज पीस आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते. त्याच्यावर मी अस्तर काल घेऊन आली आहे. तर ही साडी मला 1200 रुपयाला मिळालेली आहे. तर सुंदर साडी आहे आणि कपडा फॅब्रिक आहे ना त्याचं सुंदर आहे. म्हणून मग ही एक साडी आणलेली. ही प्लेनच आहे. त्याच्यावरती अशा पद्धतीने बुट्ट्या आहेत. तर याच्यावरती ब्लाउज पीस नव्हता. या साडीवरती ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट आहे. कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाउज पीस आहे. तर मी ते पण तुम्हाला दाखवते. याच्यावरती सिल्वर कलरची जरी आहे. तर ह्या साडीवरती तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस दाखवते. हा सेम त्याच्यावरतीच हा ब्लाउज होता. कॉन्ट्रास्ट म्हणून ह्या साडीवरती होता. तर मला आवडलं. मला कॉन्ट्रास्ट ब्लाउज आवडतात म्हणून मी घेतलेलं आहे. तर ब्लाउज पीस ना खूप सुंदर आहे. जर सेपरेटली तुम्ही हा ब्लाउज पीस घ्यायला गेला ना, तुम्हाला 400-450 रुपयाला मीटर मिळणार आहे हा ब्लाउज पीस. आणि मला ह्या साडीवरती म्हणजे 1000 रुपयामध्ये मला परवडलेलं आहे. कारण ब्लाउज पीस पण त्याचा छान दिलेला आहे. म्हणून मग हे घेतलं मी. आणि त्याच्यावर नंतर ही 1200 रुपयाची आहे, परंतु याच्यावरती ब्लाउज पीस नाहीये. म्हणून मग याच्यावरती मी ब्लाउज पीस आणलेला आहे. तो तुम्ही इथे बघू शकता. अशा पद्धतीने हा सुंदर असा ब्लाउज पीस मी 300 रुपयाने मीटर आणलेला आहे. हे बघा, अशा पद्धतीने हा 300 रुपये मीटर आणलेला आहे. तर ऍक्च्युली हे पण ब्लाउज मला टिच करायचे आहेत, परंतु वेळच नाही मिळत. तर ह्या पद्धतीने मी आणलेला आहे. त्याच्यानंतर आणखीन एक मी ब्लाउज पीस आणलेला आहे. बघा, खूप सुंदर ब्लाउज पीस आहे. हा पण हिरव्या कलरचा ब्लाउज पीस आहे. ऍक्च्युली माझ्याकडे हिरव्या कलरचा असा एक्स्ट्राचा ब्लाउज पीस नाहीये. म्हणजे जेणेकरून एखाद्या साडीवरती आपल्याला कॉन्ट्रास्ट घालता येईल, तर हिरव्या कलरचं नव्हतं. म्हणून मग मी हिरव्या कलरचं हे ब्लाउज पीस आणलेलं आहे. कधीतरी असं होतं ना, की आपल्याला एखादा ब्लाउज हा आपल्याकडे रेड कलर, त्याच्यानंतर असं पद्धतीने व्हाईट म्हणजे सिल्वर कलरचा असं ब्लाउज पीस हे आपल्याकडे अवेलेबल असणं खूप गरजेचं आहे. रेड कलरचं, त्याच्यानंतर रेग्युलर प्रमाणे सिल्वर कलरचं. तर 2-3 ब्लाउज ब्लॅक कलरचा अशा पद्धतीने ब्लाउज असणं खूप गरजेचं आहे. आणि हा एक ब्लाउज आणलेला आहे ब्लाउज पीस. तर ऍक्च्युली हे खूप कधीचा आणलेला आहे, परंतु अजून टिच केलेला नाही. म्हटलं आता पुढची आपली बॅचेस चालू होणार आहे बोटनेक ब्लाउजची, त्यावेळेस मी हा टिच करणार आहे. म्हटलं त्यावेळेसच टिच करेल, म्हणजे माझा ब्लाउज पण शिवून होईल आणि व्यवस्थित प्रोफेशनल अशा टाईपचा आपल्याला ब्लाउज शिवायचा आहे. हे 2 अस्तर आणलेले आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक मी ब्लाउज पीस आणलेला आहे. हा एक ब्लाउज पीस आणलेला आहे. तर हा ब्लाउज पीस याच्यावरती पण मॅच होतो. याच्यावरती पण होतो. परंतु आणखीन एक माझी साडी आहे त्याच्यावरती पण मॅच होतं. मला आवडला म्हणून मी घेऊन आली आहे. मला एखादी वस्तू आवडली तर मी घेते. तर हा एक ब्लाउज पीस त्याच्यावरती मी कॉटनचा अस्तर आणलेलं आहे. कॉटनचा अस्तर धुवून घ्यायचा असतं. त्याच्यानंतर मी काय केलंय, मला 2 ब्लाउजांना फ्युजिंग लावायचं आहे. हे जे ब्लाउज आहेत, हा एक आणि हा हिरवा एक कलर, आणि त्याच्यानंतर याला मला वाटत नाही फ्युजिंग लावायची काही गरज आहे. पण जमलं तर मी लावून घेणार आहे अशा पद्धतीने. तर हे 3 ब्लाउजांना मी इथे फ्युजिंग आणलेलं आहे. तर हे बघा, लॅक्रा फ्युजिंग. हे मी लॅक्रा फ्युजिंग ब्लॅक कलरचं आणलेलं आहे. ॲक्चुअली मला ब्लॅक कलरचं मिळालेलं आहे आणि एक व्हाईट कलरचं. तर ॲक्चुअली थोडंसं व्हाईट कलरचं आहे ना, तो जाडसर आहे. मी मागे पण एक आणलेलं आहे. एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं सुद्धा आहे. तर हे लॅक्रा फ्युजिंग हे एक आणलेलं आहे. हे थोडंसं जाडसर आहे. तर ॲक्चुअली याच्यापेक्षा हा जो म्हणजे हा पण छान आहे, परंतु हा थोडासा किंचित पातळ आहे. तर मला असं वाटतं हा ब्लॅक कलरचा लॅक्रा फ्युजिंग हा थोडासा मला जास्त छान वाटतोय. तर ॲक्चुअली मला असं वाटतं ना, या व्हाईट कलरच्या ब्लाउजला लावलं तर कलर तर चेंज होणार नाही का, असं मला वाटतंय. तर थोडंसं हे बघा, ह्या पद्धतीने चेंज होतोय. थोडंसं ब्लॅक दिसून येतंय. याच्यामध्ये लावलं तर हा परफेक्ट होतोय. याच्यामध्ये ब्लॅक दिसून येतोय. त्याच्यामुळे आपल्याला जो फ्युजिंग लावावा लागणार आहे ना, तो व्हाईटच लावावा लागणार आहे. ह्या ब्लाउजला व्हाईट लावावं लागणार आहे. त्याच्यानंतर इकडे हे ना, ह्या ब्लाउजांना आपण हा फ्युजिंग लावू शकतो. हे बघा, हे फ्युजिंग लावू शकतो आपण. तर हे लायक्रा फ्युजिंग आहे ना, हा मला 80 रुपये मीटर मिळालेला आहे. आणि हा ब्लॅक कलरचा आहे, तो मी 50 रुपये मीटरने आणलेला आहे. म्हणजे दोन्ही याच्यामध्ये हा एक जाडसर आहे आणि एक पातळ आहे, अशा पद्धतीने 2 फ्युजिंग आणलेले आहेत. तर बघू, मी ज्यावेळेस फ्युजिंग लावेल त्यावेळेस दाखवणारच. ऍक्च्युली थोडासा वेळ मिळत नाही, ब्लाऊज पण असतात कस्टमरचे. हा ब्लाऊज अतिशय सुंदर आहे, खूप छान आहे दिसायला पण, आणि कपडा पण त्याचा छान आहे. म्हणजे मला तर खूपच आवडलेला आहे. आणि मी ब्लाउज पीस मला घ्यायचे असले ना, तर मी एकाच दुकानामधून घेते. कारण माझं ते दुकान पण फेव्हरेट आहे आणि तिथे पाहिजे तशी क्वालिटीचे तुम्हाला ब्लाउज पीस हे कोणत्या पण साडीवर तुम्ही कॉन्ट्रास्ट घ्या, तिथे सहज तुम्हाला मिळणार आहे. तर ह्या साड्यांना आज चाललंय माझा विचार की पिको करूया. परंतु पिको जर करायला घेतलं तर मला ड्रेस कट करायचा होता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.